नमस्कार. कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. अध्याय 12. कवी श्रीधराने श्रीधर कसा व्यापक आहे हे 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं आहे. श्रीकृष्णाने कालियामर्दन करून 12 गावांना व्यापणाऱ्या अग्नीचं प्राशन केलं याचं वर्णन 11व्या अध्यायात केलं आहे. एके दिवशी सकाळी यशोदा श्रीकृष्णाला हळूवार उठवते आणि त्याला सांगते की सूर्य उगवला आहे, तू आता उठ आणि तुझं सर्व आवर आणि ताटात वाढलेलं दध्योदन खाऊन वनात जा. श्रीकृष्णाने झोपेतून उठून जांभई दिली. यशोदेने श्रीकृष्णाला जवळ घेतलं आणि प्रेमाने त्याचं चुंबन घेतलं. जो इंद्रादिकांच्या दृष्टीलाही पडत नाही त्याचं तोंड यशोदेने धुतलं, त्याच्या कपाळावर चंदन रेखलं, त्याच्या अंगाला उटी लावली आणि त्या यादवेंद्र श्रीकृष्णाची पूजा केली. रोहिणीनेही तिच्या पुत्राचं बळीरामाचं असंच पूजन केलं. बळीराम आणि श्रीकृष्ण घराबाहेर आले. श्रीकृष्णाने बासरी वाजवल्यावर सगळे गोप आणि गायी जमा झाले. गवळीही तिथे आले. सगळ्यांना एकत्र जमलेलं पाहून नंदाने त्यांना सांगितलं की आपण आता शचीनाथ इंद्राची पूजा करूया. त्यावर 7 वर्षाच्या श्रीकृष्णाने आपल्या वडिलांना विचारलं की तुम्ही इंद्राची पूजा का करता? तेव्हा नंदाने त्याला सांगितलं की त्याच्या कृपेमुळेच पाऊस पडतो आणि ह्या सृष्टीचं चक्र चालतं. त्यावर ब्रजभूषण श्रीकृष्ण आपल्या वडिलांना म्हणाला की इंद्राधीन काही नाही. ज्याला त्याला आपापल्या कर्माप्रमाणे ह्या संसारात वागावं लागतं. ज्याचं पूर्वकर्म चांगलं असतं त्यांना चांगली फळं मिळतात आणि ज्यांचं पूर्वकर्म चांगलं नसतं त्यांचं नशीब वाईट असतं. हे कर्मफल ब्रह्मादिकांनाही चुकलं नाही. इंद्राला त्याच्या पूर्वकर्मानुरूप राज्य मिळालं आहे. त्यामुळे आपण गायी आणि ब्राह्मण यांची पूजा करूया आणि आपण जी पूजा सामग्री जमवली आहे ती घेऊन गोवर्धनाची पूजा करूया. आपल्या गायी ज्या गोवर्धनावर चरतात त्याची पूजा आपण करूया. बुद्धीचा चालक श्रीकृष्ण याचं म्हणणं सर्वांना पटलं. सर्वजण आपल्या कुटुंबासहित गोवर्धन पर्वताची पूजा करण्याकरता निघाले. यशोदेने अनेक गाडे भरून पूजा सामग्री आणि अन्न घेतलं आणि तीही गोकुळातल्या स्त्रियांबरोबर निघाली. गायी आपल्या वासरांबरोबर गोवर्धन पर्वताकडे जाऊ लागल्या. वाद्यांचा गजर करत गोपाळ आणि श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताकडे गेले. सगळ्यांनी गोवर्धनाची पूजा केली आणि त्याच्यासमोर अन्नाचा पर्वत उभा केला. मग गोवर्धन मनुष्य रूपात प्रकट झाला आणि गोपाळांनी दिलेलं अन्न खाऊ लागला. श्रीकृष्ण सगळ्यांना म्हणाला की पहा, गोवर्धन कसं अन्न खातो आहे. तुम्ही यज्ञ करून उगाचच त्यात अन्न जाळता. मग गायींची पूजा करून सगळ्यांनी सहभोजन केलं. एवढं करेपर्यंत संध्याकाळ झाली आणि मग श्रीकृष्ण म्हणाला की आता आपण या गोवर्धनाला प्रदक्षिणा घालू. मग सगळ्यांनी श्रीकृष्णाला मध्ये ठेवून कीर्तन करत प्रदक्षिणा करायला प्रारंभ केला. गोकुळातल्या लोकांचा तो उत्सव पाहून इंद्राला राग आला. या उन्मत्त गवळ्यांचा घात करण्यासाठी त्यांनी प्रचंड मोठा जलवर्षाव केला. मोठमोठ्या गारा पडू लागल्या. तामस गुणामुळे आंधळ्या झालेल्या इंद्राला श्रीकृष्णाच्या प्रतापाची जाणीव नव्हती. तो प्रलयकारी पाऊस पाहून गोकुळवासी थराथरा कापू लागले. मग सगळ्यांनी वैकुंठ पालकाचा धावा केला. नंद, यशोदा, गवळणी यांनी श्रीकृष्णाचं रक्षण करण्यासाठी त्याला आपल्या पदराखाली घेतलं. सगळ्या सृष्टीचा जो रक्षणकर्ता आहे त्याचं रक्षण नंद आणि यशोदा करत होते. सर्व गोकुळवासियांची धावपळ पाहून इंद्राचाही इंद्र असलेल्या श्रीहरीने मग आपल्या भक्तासाठी गोवर्धन पर्वत उचलला. तो म्हणाला, घाबरू नका, या पर्वताखाली आपण आसरा घेऊया. सर्व गोप, गोपी, गायी, वासरं गोवर्धनाखाली आले. गोवर्धनाचा विस्तार झाला आणि त्याने सगळ्यांना आपल्याखाली आसरा दिला. भू, आप, अनल, अनिल हे सारे एकमेकांचे वैरी आहेत. पण श्री विष्णूच्या प्रतापामुळे हे सगळे एकमेकांशी मित्रत्वाने वागतात. गोकुळात आलेल्या श्रीकृष्णाने अनेक लीला केल्या होत्या. त्या श्रीकृष्णाने आता गोवर्धन पर्वताला उचललं होतं. तो आपल्या भक्तांना, आपल्या सवंगड्यांना म्हणाला की तुम्ही सगळ्यांनी मिळून हा पर्वत तोलून धरा आणि माझा भार हलका करा. मग सगळ्यांनी काठ्या आणि मुसळे त्यांच्या मदतीने त्या पर्वताला आधार दिला. मध्यभागी उभ्या असलेल्या श्रीकृष्णाने आपल्या करंगळीच्या आधाराने पर्वत तोलून धरला होता. पर्वताला आधार देणाऱ्यांना खूप कष्ट होत होते. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता. ते श्रीकृष्णाला म्हणाले की आम्ही सर्वांनी या प्रचंड पर्वताला तोलून धरलं आहे
आणि तू मात्र उगाचच नुसती करंगळी लावली आहेस. आम्ही सर्वजण कासावीस झालेले पाहून वर तू हसतो आहेस. आमच्या शिदोऱ्या चोरून खातोस, लोण्याचे गोळे गिळतोस आणि पर्वत तोलून धरताना का माघार घेतोस. त्यावर वनमाळी श्रीकृष्ण म्हणतो की मग ही माझी करंगळी काढून घेऊ का. श्रीकृष्णाचं मोठेपण माहीत नसलेले गोपाळ त्याला तुझी करंगळी काढ असं सांगतात. श्रीकृष्णाने मग आपल्या करंगळीचा आधार थोडासाच कमी केला आणि तो महाकाय पर्वत डळमळू लागला. पर्वत डळमळलेला पाहून सर्वजण घाबरले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की आम्ही दीन आहोत. तू भक्त वरदायक आहेस. तू लहान असलास तरी तुझी करणी मोठी आहे. मग श्रीकृष्णाने आपल्या करंगळीने तो महाप्रचंड पर्वत तोलून धरला. 7 वर्षाच्या त्या जगन्नाथ श्रीकृष्णाने तो पर्वत 7 रात्री तोलून धरला होता. गवळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते कृष्णवदन पाहत होते. यशोदा आणि रोहिणी यांनी श्रीकृष्णाची दृष्ट काढली. सर्व गवळणी त्याच्या पाया पडल्या आणि त्याचे आभार मानले. 7 दिवसापर्यंत ती जलवृष्टी होत होती. मग इंद्राला वाटलं की ह्या जलवृष्टीमुळे सर्व गवळी नक्कीच मेले असतील. मग तो जलवृष्टी थांबण्याची आज्ञा मेघांना देतो. सर्व नभोमंडळ शुद्ध होते, सूर्यदर्शन होते. सर्वांना खूप आनंद होतो. मग श्रीकृष्ण सगळ्यांना सांगतो की चला आता वेगाने बाहेर पडा. गोवर्धनाला खाली ठेवून सर्व वज्रजन गोकुळात परत येतात. सर्व गोकुळ गजबजून जातं. गजबजलेलं ते गोकुळ इंद्र विमानातून पाहतो. आपण केलेल्या अतिवृष्टीमुळे वज्रजनांचं काहीच नुकसान झालं नाही हे पाहून इंद्राच्या लक्षात येतं की श्रीकृष्ण हा पूर्ण ब्रह्म अवतार आहे. ज्या श्रीहरीची मी पूजा केली पाहिजे त्यालाच मी संकटात टाकलं. माझा आता भ्रमनिराश झाला आहे. अहंकारामुळे मी उन्मत्त झालो आणि माझ्या हातून विपरीत करणी घडली. इंद्राला पश्चाताप झाला. ब्रह्म, ऋषी, भृगू, नारद, तुंबर, मरुद्गण यांना बरोबर घेऊन इंद्र गोकुळात आला. त्यावेळी जगजेटी श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत गायी चारीत होता. श्रीकृष्णाला पाहून इंद्राने त्याला साष्टांग नमस्कार केला. इंद्र कृष्णाला शरण आला आहे हे पाहण्यासाठी सारं गोकुळ लोटलं. आपला हा बाळकृष्ण म्हणजे सनातन ब्रह्म आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. आपल्या पायावर लोटांगण घातलेल्या इंद्राला श्रीकृष्ण म्हणाला की व्यर्थ अभिमानामुळे तुझ्या कामाचा तुला विसर पडला होता, त्याची मी तुला आठवण करून दिली असं समज. स्वरूपी सावधान राहून सृष्टिकार्य करावं, दृष्टाचं निर्मूलन करावं आणि साधूंचं संरक्षण करावं. संतांचा मानभंग करू नये आणि हरिभजन करावं. कुकर्म सोडून देऊन सन्मार्गाने चालावं. श्रीकृष्णाचा उपदेश ऐकून अमरेंद्र उभा राहिला आणि त्याने सगळ्या देवांसमोर श्रीकृष्णाची स्तुती केली. तो म्हणाला की हे अनंत कोटी ब्रह्मांड पालका, तू ह्या यादव वंशात नंद आणि यशोदा यांच्या घरी अवतार घेतला आहेस. हा यादव वंश, नंद आणि यशोदा धन्य आहेत. हे चक्रपाणी तू आमच्यासाठीच हा अवतार घेतला आहेस. ब्रह्मदेवाने 4 मुखाने, सदाशिवाने 5 मुखाने आणि बृहस्पती, नारदादी ऋषींनी अपार स्तोत्र केली. इंद्राने कामधेनूला आणून तिच्या कासेखाली 7 वर्षाच्या श्रीकृष्णाला बसवलं. कामधेनूच्या दुग्धधारा श्रीकृष्णाच्या मुखात वाहू लागल्या. सुरवरांनी केलेला गोविंद नामाचा गजर साऱ्या आसमंतात घुमला. तो दुग्धाभिषेक पाहून सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. मग मंदाकिनीचं पाणी घेऊन ऐरावत आला. इंद्राने मग स्वतःच्या हाताने श्रीकृष्णाला शुद्धोदकानं स्नान घातलं. त्याने षोडशोपचार पूजा करून श्रीकृष्णाला दिव्य अलंकार आणि वस्त्र घातली आणि श्रीकृष्णाला तोषवलं. इंद्राने मग घननिळाला प्रदक्षिणा घातली आणि त्याची आज्ञा घेऊन तो आपल्या लोकी निघून गेला. गोवर्धनोद्धारणाची ही कथा श्रद्धापूर्वक ऐकली असता सर्व संकट आणि दुःख यांचं हरण होतं. आता गोकुळात सगळीकडे आनंदाचं साम्राज्य होतं. सगळेजण परत परत श्रीकृष्णाचं मुख पाहत होते आणि तरीही ते तृप्त होत नव्हते. एके दिवशी श्रीकृष्ण यमुना तीरावर गायी चारीत होता तेव्हा मयासुराचा पुत्र व्योमासूर तिथे आला. मथुरेच्या राजाने कंसाने त्याला पाठवलं होतं. कंसाने त्याला सांगितलं होतं की माझा वैरी आता मोठा झाला आहे. तो गायी चारण्यासाठी नेहमी यमुना तीरी येतो. ती वेळ साधून त्याला ठार मार. कंसाची आज्ञा घेऊन व्योमासूर वृंदावनात आला होता. तो गोपाळाचं रूप घेऊन श्रीकृष्णाच्या सवंगड्यांमध्ये सामील झाला होता. उंदराची शिकार करण्यापूर्वी बोका जसा शांत बसून राहतो तसा तो व्योमासूर शांत होता. मग वेळ साधून व्योमासूर श्रीकृष्णाला म्हणाला की गोपाळ वाटून
आपण वाघ मेंढीचा खेळ खेळू. मग व्योमासूर वाघ झाला आणि गोपाळांना घेऊन तो पर्वतावरील एका मोठ्या विवरात गेला आणि त्यांनी गोपाळांना तिथेच कोंडून ठेवलं. या कपटी व्योमासुराने एक एक करून सर्व गोपाळांना आणि गाई वासरांना पळवून त्या विवरात कोंडून ठेवलं. श्रीकृष्ण एकटाच सगळीकडे पाहत राहिला. त्यांना शोधण्यासाठी तो रानात भटकत होता. मग श्रीकृष्णाने आपली मुरली काढली आणि तो आपल्या गायींना मुरलीच्या स्वरातून बोलवू लागला. मुरलीचे ते स्वर ऐकून विवरात अडकलेल्या त्या गायी आक्रंदन करू लागल्या. श्रीकृष्णाची मुरली आता त्यांच्या सवंगड्यांनाही साथ घालू लागली. पर्वताच्या विवरात अडकलेले ते गोपाळही आक्रंदन करू लागले. तेही श्रीकृष्णाचा धावा करू लागले. भक्त कैवारी श्रीकृष्णाने आपल्या मुखावाटे चक्र काढलं आणि ते पर्वतावर सोडून पर्वत फोडला आणि आपले सवंगडी आणि गाई वासरे यांना सोडवलं. त्याचवेळी प्रलय हाक देऊन व्योमासूर श्रीकृष्णावर धावून आला. त्याने आपले अतिविशाल मुख पसरून श्रीकृष्णाला गिळायचं ठरवलं. श्रीकृष्णाने त्याची मान चक्राने छेदली आणि त्याचं डोकं उडवलं. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन परत आपल्या नेहमीच्या ठिकाणी आला आणि नेहमीप्रमाणे काला करून जेवू लागला. व्योमासूर परलोकात गेला आहे हे ऐकून कंसाचा जळफळाट झाला. त्यावेळी त्याच्यासमोर 11,000 दैत्य उभे होते. अविचारामुळे उन्मत्त झालेला कंस त्यांना म्हणाला की त्या वृंदावनात धावत जा आणि बलराम आणि श्रीकृष्ण यांना घेऊन या. कंसाची आज्ञा मिळतात ते सारे दैत्य धावतच वृंदावनात आले आणि त्यांनी यमुना तीरावर बसलेल्या गोपाळांना वेढा घातला. त्यांनी गोपाळांना विचारलं की श्रीकृष्ण आणि बलराम कुठे आहेत ते सांगा. गोपाळ घाबरले आणि ते श्रीकृष्णाला म्हणाले की आम्ही तुझ्या अंगावर घोंगडी घालतो, तू घोंगडीखाली लपून बस. तुला धरून नेलं तर आम्ही गोकुळात कसे जाणार. श्रीकृष्णाने त्यांना शांत केलं आणि सांगितलं की तुम्ही अजिबात घाबरू नका. मग श्रीकृष्णाने त्या दैत्यांना विचारलं की तुम्हाला कोणी पाठवलं ते आधी मला सांगा. त्यावर दैत्यांनी त्यांना सांगितलं की बलराम आणि श्रीकृष्ण यांना घेऊन या असं आम्हाला कंसाने सांगितलं आहे. दैत्यांच्या या बोलण्यावर श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला की आम्हा दोघांना पकडण्यासाठी तुम्ही एवढे जण का आलात. दोघांना घेऊन जायला 2 जण पुरे आहेत. दोघांनीच इथे थांबा आणि बाकी सर्वांनी परत जा. आमचं जेवण झालं की आम्ही येतो. दैत्यांना श्रीकृष्णाचं म्हणणं पटलं आणि ते सर्वजण परत गेले. त्यांना वाटलं कंस खरंच मूर्ख आहे. दोघांना आणण्यासाठी त्याने 11,000 का पाठवले. बाकीचे दैत्य परत गेल्यावर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी विचार केला की या दोन्ही दैत्यांची आता आपण पूजा करू, त्यांना चांगला चोप देऊ. ते दोघे श्रीकृष्णाला म्हणाले की आता लवकर चला, तुम्ही जर आला नाहीत तर आम्ही तुम्हाला जबरदस्तीने उचलून नेऊ. त्यांचं हे बोलणं ऐकताच बलरामाला खूप राग आला. त्याने त्या दोघांना खूप मारलं. भोवती जमलेल्या गोपाळींनीही त्यांना आपल्या काठ्यांनी मार दिला. दोघेही अगदी काकुळतीला आले. ते कासावी सून श्रीकृष्णाला म्हणाले की आम्ही पुन्हा येणार नाही, पण तुम्ही आम्हाला आत्ता सोडा. श्रीकृष्ण त्यांना म्हणाला की तुम्हाला सोडतो, पण तुम्ही कंसाला जाऊन सांगा की बलराम श्रीकृष्णाने आम्हाला जीवदान दिलं आहे. ते दैत्य एवढे घाबरले होते की बलरामांनी त्यांना सोडताच ते मथुरेच्या दिशेने पळत सुटले. गोपाळ त्यांच्या मागे लागले. पळता पळता ते वाटेत अडखळून पडत होते. दोघांचं अंग खरचटलं होतं आणि दोघेही वेदनांनी कळवळत होते. मथुरा जवळ आली आणि पुढे जाणारे 11 सहस्र दैत्य त्यांना भेटले. त्यांनी या दोघांना विचारलं की काय रे, रिकाम्या हाताने परत आलात. बलराम कृष्ण कुठे आहेत. त्यावर त्या दोघा दैत्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी भरपूर भोजन दिलं. उभ्या जन्मात आम्ही जेवढे जेवलो नसू तेवढं आम्ही आज जेवलो. पोटा लागली तडस लागली आहे. बलरामांनी स्वतःच्या हाताने आम्हाला मोदक खाऊ घातले. पुरे म्हटलं तरी त्यांनी आम्हाला सोडलं नाही. श्रीकृष्ण नुसताच पाहत होता. तो जर आम्हाला जेवू घालायला उठला असता तर आमची वाटच लागली असती. जे आम्हाला जेवू घालतात त्यांना कसं धरावं. जेवणाच्या मोहाने लालचावलेले ते दैत्य म्हणाले की ते आम्हालाही जेवू घालतील का. त्यावर त्या दोघा दैत्यांनी त्यांना सांगितलं की त्यांच्याजवळचं अन्न कधीच संपणार नाही. तुम्हाला देऊ नये ते तुमच्या पितरांसाठी उरेल. अन्नाच्या लालसेने ते सारे दैत्य वृंदावनात परत आले. त्यांना पाहून गोपाळ भयभीत झाले. श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अजिबात घाबरू नका. मग श्रीकृष्णाने आकाशाकडे पाहिलं. तिथे 1 सहस्र गंधर्व प्रकट झाले होते. त्यांचा मुख्य असलेल्या चित्रसेनानी जगद्भूषण श्रीकृष्णाला नमस्कार केला. श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की या सगळ्या दैत्यांना भोजन घाला. श्रीकृष्णाची आज्ञा मिळताच गंधर्व त्या दैत्यावर तुटून पडले.
अनेक दैत्य गतप्राण झाले. काही जण नाक कान कापलेल्या अवस्थेत मथुरेत पळून गेले. मथुरेतले लोक त्यांना पाहून भयभीत झाले. त्या 11,000 दैत्यांचा पराभव करून गंधर्व परतले आणि त्यांनी श्रीकृष्णाला वंदन करून परत जाण्याची आज्ञा मागितली. घायाळ झालेले लोक कंसाच्या महालात गेले आणि ते कंसाला म्हणाले की कंस राजा, आता तुमचं राज्य बुडालं आहे असं समजा. तुमचं मरण आता जवळ आलं आहे असं समजा. त्यांचं बोलणं ऐकून कंस घाबरला. त्याचं हृदय धगधगलं. घायाळ झालेले दैत्य त्याला पुढे सांगत होते की ते दोघे प्रताप सूर्य आहेत. ते त्यांच्या नखाच्या अग्रावर ब्रह्मांड गोल चालवतात. एक सावळा आणि एक गोरा असे ते दोघे निर्विकार परब्रह्माचं स्वरूप आहेत. इकडे गोकुळात नंदाला आणि यशोदेला असं वृत्त कळलं की 11,000 दैत्य येऊन बलराम कृष्णाला घेऊन गेले आहेत. तेव्हा नंद, यशोदा आणि रोहिणी यमुना तीराकडे वृंदावनाकडे धावत निघाल्या. तमाल नीळ श्रीकृष्ण समोरून गायींना घेऊन येताना त्यांना दिसला. त्याच्याबरोबर बलरामही होता. त्याच्या भोवती गोप गजर करत होते आणि नाना वाद्य वाजवत होते. त्यांना पाहून नंद, यशोदा आणि रोहिणी यांचं हृदय उचंबळून आलं. त्यावेळी त्यांना जो ब्रह्मानंद झाला त्याचं वर्णन करता येणार नाही. कवी श्रीधर म्हणतात की हा हरिविजय ग्रंथ म्हणजेच शेषाद्री पर्वत आहे, जिथे श्री व्यंकटेश वास करतो. या श्री हरिविजय ग्रंथाचा 12वा अध्याय इथे पूर्ण झाला. अध्याय 13. 12व्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिलं की कंसाने पाठवलेल्या 11,000 दैत्यांना श्रीकृष्णाने 1,000 गंधर्वांच्या मदतीने चांगलाच धडा शिकवला. परमात्मा असलेला श्रीकृष्ण गोकुळातल्या गायी राखतो. ज्याला रूप नाम गुण नाही असा सर्व व्यापक श्रीकृष्ण यशोदेला आई म्हणतो. ज्याला नाना साधनं करूनही प्राप्त करून घेता येत नाही त्याला यशोदा दाव्याने बांधते आणि ज्याच्या कृपेमुळे ब्रह्मांड चालतं तो गवळ्यांच्या तालावर नाचतो. ही त्या परमात्म्याची लीला आहे. यमुनेच्या तीरावर गायींना चरण्यासाठी घेऊन आलेले गोपाळ आणि श्रीकृष्ण अनेक प्रकारचे खेळ खेळत असत. या खेळामध्ये रमलेल्या गोपाळांचं आपल्या गायीकडे दुर्लक्ष होईल तेव्हा श्रीकृष्ण त्यांना त्यांच्या गायींची आठवण करून देईल. कवी श्रीधर यांनी मानवी मन आणि इंद्रिय यात सतत खेळत राहणाऱ्या विषय वासनेच्या खेळाचं उद्बोधन गायी आणि गोपाळ यांच्या संबंधातून व्यक्त केलं आहे. ते म्हणतात की खोड्याळ गायी ज्याप्रमाणे सांभाळणं कठीण असतं त्याप्रमाणे मनोवृत्तीची 10 इंद्रिय सांभाळणं कठीण असतं. गायी वळून त्यांना स्थिर करा म्हणजे सैरभैर धावणारी तुमची इंद्रिय स्थिर होतील आणि मग तुम्ही तुम्हाला हवा असेल तो खेळ खेळा. खोड्याळ गायी सांभाळा असं श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना सांगितलं तेव्हा सगळेजण आपल्या गायी शोधण्यासाठी गेले. इंद्रियांच्या नाना वृत्ती ज्याप्रमाणे सांभाळता येत नाहीत त्याप्रमाणे या गायीही गोपाळांना सांभाळता येत नव्हत्या. विषयांच्या मागे धावणाऱ्या या गायी तृष्णेच्या खळग्यात पडतात. त्या वासनेच्या जाळ्यात आपलं तोंड घालतात आणि कामक्रोधाचे साप त्यांना दंश करतात. विषय तृण चरणाऱ्या त्या गायींची तृप्ती होत नाही. सुकृतांचे तृण संपल्यावर मग माघारी फिरणं कठीण होतं. अशा या गायींच्या मागे धावणारे गोपाळ म्हणजे विषयांकडे धावणारे गोपाळ गायींना शोधण्यासाठी रानोमाळ भटकतात, पण त्यांच्या हाती गायी लागत नाहीत. इंद्रियांचा निग्रह करण्याचं ठरवलं तर ती जास्त खवळतात. त्यांना आवाक्यात ठेवणं कठीण होतं. मन हा इंद्रियांचा धनी आहे. हरीच्या मदतीशिवाय त्या मनाला एकाग्र करणं शक्य नाही. मन म्हणजे वाघ आहे आणि 10 इंद्रिय म्हणजे त्याची पिल्लं आहेत. वाघ जिकडे उडी घेईल तिकडे त्याची पिल्लं जातात. त्याप्रमाणे मन जिकडे जाईल तिकडे इंद्रिय जातात. गायींना शोधणारे गोपाळ शेवटी थकून जातात आणि ते त्यांच्या लाडक्या मुरारीला सांगतात की तुझ्या मदतीशिवाय गायी वळणं शक्य नाही. मग श्रीकृष्ण आपली बासरी वाजवायला सुरुवात करतो. त्या बासरीच्या आवाजाने गायी मोहित होतात. सर्व विषय टाकून त्या धावत श्रीकृष्णाकडे येतात. आपला आनंद त्या अनेक तऱ्हांनी व्यक्त करतात. कोणी हंबरतं तर कोणी श्रीकृष्णाचं चरण चाटतं तर कोणी आपल्या शेपट्या उंच करतात. श्रीकृष्णाच्या सवंगड्यांना आश्चर्य वाटतं. ते श्रीकृष्णाला म्हणतात, घननिळा, तुझी लीला अगाध आहे. तुझ्या मुरलीचे स्वर ऐकताच गायी आपोआप परत आल्या. आमचं भाग्य थोर म्हणून तू आमचा सवंगडी झालास. कदंब वृक्षाच्या सावलीत श्रीकृष्ण आपला पावा वाजवी आणि त्याच्याभोवती अवघ्या गोकुळातले गोपाळ जमून एकच गदारोळ करीत. पेंद्या त्यांना मग पूर्वी घडून गेलेल्या दशावताराच्या कथा सांगे. त्या दशावतारांच्या गोष्टी ऐकून मग गोपाळ आपल्या गायींना त्या अवताराच्या नावांनी संबोधत असत.
एकदा शक्ती चतुर्दशीच्या निमित्ताने लोक घरोघरी काही देवतांची पूजा करत होते. सर्व शक्तींच्या सत्ताधीशाला ते विसरले. ते पाहून कृष्णनाथ रागवला. त्याच्या रागामुळे गोकुळातले लोक भ्रमिष्ट झाले. ते पाहून नंदाला आश्चर्य वाटलं. तो कृष्णाला म्हणाला की असं काय झालं, हे सारे लोक भ्रमिष्ट कसे झाले आहेत. त्यावर श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की हे सर्वजण विष्णू भक्ती करत नसल्यामुळे असं झालं आहे. सर्वांनी जर विष्णूचं स्मरण केलं तर ते शहाणे होतील, सावध होतील. मग नंद आणि यशोदा यांनी विष्णूचं चिंतन केलं. इतर सर्वांनीही विष्णुनाम घेतलं आणि त्यांचा भ्रमिष्टपणा नष्ट झाला. नामाची करणी अगाध आहे असं वेदांमध्ये आणि पुराणांमध्येही सांगितलं आहे. इकडे मथुरेमध्ये कंस चिंताक्रांत झाला होता. आपल्या वैऱ्याला कसं मारायचं हेच आता त्याला कळत नव्हतं. कंसाची चिंता कळल्यावर देवांतक आणि पितृद्रोही हे 2 राक्षस कंसाला म्हणाले की आम्ही दोघे वाघाचं रूप घेऊन वृंदावनात दबा धरून बसतो. बलराम कृष्ण आले की त्यांना ठार मारतो. कंसाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचा गौरव करून त्यांना वृंदावनात जाण्याची आज्ञा केली. ठरल्याप्रमाणे ते वाघाचं रूप घेऊन वृंदावनात दबा धरून बसले. दबा धरून बसलेल्या त्या 2 वाघांना 2 गोपांनी पाहिलं. वाघांच्या रूपातले ते राक्षस विचार करतात की आपण जर या दोघांना खाल्लं तर गोकुळातले लोक रामकृष्णाला इथे येऊच देणार नाहीत. गोप त्या वाघांना पाहून घाबरले आणि नंदादी गवळ्यांना जाऊन सांगितलं की वनामध्ये 2 वाघ आले आहेत. सगळेजण घाबरतात आणि नंद यशोदेला सांगतो की रामकृष्णाला सांभाळा, त्यांना बाहेर जाऊ देऊ नका. गवळणी, यशोदा आणि रोहिणी रामकृष्णाजवळच सतत राहतात. माया लाघवी कृष्ण आपल्या आईला सांगतो की आम्हाला बाहेर खेळायला जाऊ दे, आम्ही थोडा वेळ खेळतो आणि लगेचच परत येतो. घराबाहेर पडल्यावर रामकृष्ण वृंदावनात जाऊन त्या वाघांना मारायचं असं ठरवतात. वनात टपून बसलेले ते व्याघ्ररूपी राक्षस मोठी आरोळी ठोकतात आणि रामकृष्णांजवळ येतात. 8 वर्षाचा बलराम आणि 7 वर्षाचं श्रीकृष्ण त्यावेळी अद्भुत पराक्रम करतात. आपापल्या मुखातून ते 2 गदा काढतात आणि सर्व शक्तीनिशी त्या वाघांवर हल्ला करतात. ते राक्षस जागीच गतप्राण होतात. मग दोघेजण त्या वाघाची चामडी काढतात आणि ती घेऊन गोकुळात जातात. बराच वेळ झाला तरी रामकृष्ण परत आले नाहीत. हे पाहून यशोदा त्यांना शोधू लागते. कोणीतरी तिला सांगतं की त्यांना कोणीतरी वनाकडे जाताना पाहिलं. सगळेजण घाबरतात. नंद आणि गवळी धावून येतात आणि रामकृष्णांना शोधण्यासाठी वनाकडे जाऊ लागतात. समोरून येणारे रामकृष्ण त्यांच्या दृष्टीला पडतात. नंद पुढे होतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही दोघं कुठे गेला होता आणि तुमच्याजवळ ही व्याघ्रचर्म कुठून आली. त्यावर ते दोघं सांगतात की वनात 2 वाघ मरून पडले होते, त्यांची कातडी आम्ही काढून आणली. नंद म्हणतो की तुम्हीच दोघांनी या वाघांना मारलं असणार. घरी गेल्यावर तो यशोदेला म्हणतो की या दोघांना सांभाळा, त्यांचं रक्षण करणं कठीण आहे. एकदा बलरामकृष्ण यशोदेच्या तीरावर खेळत असताना ते कंसाच्या रंगकारांना पाहतात. त्यांचं वस्त्र रंगवणं पाहून बलराम त्यांना विचारतो की तुम्ही कोणाची वस्त्र रंगवत आहात. त्यावर ते रंगकार उद्धटपणे बलरामाला सांगतात की तू तर साधा गवळी आहेस, तू आम्हाला प्रश्न विचारू नकोस, तुम्हा सगळ्यांना मी एकटाच मारीन. कंसाला हे कळलं तर तुमचं गोकुळ शिल्लकच राहणार नाही. त्याचं हे बोलणं ऐकून बलराम चिडतो आणि तो त्या सगळ्या रंगकारांना चोपून काढतो. ते सगळे रंगवलेली वस्त्र तिथेच टाकून मथुरेला पळून जातात आणि ते वृत्त कंसाला सांगतात. कंस मनातून दचकतो. यमुना तीरावरील ती रंगीबेरंगी वस्त्र रामकृष्ण आपल्या सवंगड्यांना वाटतात आणि मग सगळे गोपाळ ती वस्त्र घालूनच गोकुळाकडे जायला निघतात. त्या रंगीबेरंगी वस्त्रातील गोपाळांचा मेळा पाहून गोकुळातल्या लोकांना वाटतं की कंसाचं सैन्यच आलं आहे. चित्रविचित्र पोशाख केलेल्या गोपाळांना नंद ओळखतो आणि समोरून येणाऱ्या रामकृष्णांना विचारतो की तुम्ही कोणाची वस्त्र चोरून तर नाही ना आणली. परत कोणीतरी तुमची तक्रार घेऊन येईल आणि मग गोकुळात राहता येणार नाही. त्यावर श्रीकृष्ण खट्याळ उत्तर देतो. तो म्हणतो आम्ही सगळेजण यमुनेच्या तीरावर खेळायला गेलो होतो. तिथे काही रंगकार कपडे रंगवत होते. आम्हाला पाहिल्यावर ते वस्त्र टाकून पळून गेले. ती वस्त्र आम्ही घेऊन आलो आहोत. एकदा बलराम आणि श्रीकृष्ण कंसाच्या पुष्पवाटिकेत गेले. कंसाचे सेवक फुलांचे हारे घेऊन चालले होते. रामकृष्णांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्याकडचे पुष्पांचे हार काढून घेतले आणि त्या सेवकांना सांगितलं की कंसाला जाऊन सांगा की बलराम सगळी फुलं घेऊन गेला. बलराम आणि श्रीकृष्ण फुलं घेऊन गोकुळात आले.
त्यांच्या हातातली फुलं पाहून यशोदा त्यांना म्हणाली की आता ही फुलं कुठून आणलीत? कृष्ण यशोदेला म्हणाला की अगं आज नागपंचमी आहे, नागाची पूजा करण्यासाठी आम्ही ही फुलं आणली आहेत. इकडे कंसाच्या सेवकाने बलरामाचा निरोप कंसाला सांगितला. तो निरोप ऐकून कंस भयभीत झाला आणि म्हणाला, वाऱ्यामुळे जसा अग्नी पसरतो तसा माझा शत्रू पसरत चालला आहे. कंसाचं बोलणं ऐकून जळासूर उठला आणि म्हणाला, महाराज, तुमच्या शत्रूचा मी नक्की संहार करीन. तुमचा तो शत्रू रोज यमुनेच्या डोहात जलक्रीडेसाठी येतो. मी यमुनेच्या डोहात लपून राहतो आणि त्याला गिळून टाकतो. जळासुराचं बोलणं ऐकून कंसाला समाधान वाटलं. तो यशवंत होऊन ये असं सांगून कंसाने त्याला निरोप दिला. जळासुराला मृत्यूनंच बोलवणं पाठवलं होतं, कारण त्याचं आयुष्य सरलं होतं. जळासूर लगेचच यमुनेच्या डोहात जाऊन लपून राहिला. यमुनेच्या डोहात लपून बसलेला जळासूर बाकी कोणाच्याही वाटेला न जाता श्रीकृष्ण कधी येईल याची वाट पाहत होता. द्वेष भावनेने तो श्रीकृष्णाचं ध्यान करत होता. मग एके दिवशी घननीळ आपल्या मित्रांबरोबर यमुनेमध्ये जलक्रीडा करण्यासाठी आला. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी टाकताच तो जळासुराला शोधण्यासाठी गुप्त झाला. डोहाच्या तळाशी लपून बसलेल्या जळासुराने श्यामसुंदराला पाहिलं आणि त्यांनी त्याला मिठी घातली. त्या दोघांमध्ये तुंबळ मल्लयुद्ध झालं. डोहाच्या तळाशी काय चाललं आहे हे कोणालाच कळलं नाही. वस्त्र जसं धुवून पिळावं तसं श्यामसुंदराने जळासुराला पिळलं. जळासुराचे प्राण गेले आणि डोहाच्या पाण्यात त्याचं रक्त मिसळून ते लाल झालं. सर्व गोपाळ जलक्रीडा करून काठावर आले आणि त्यांना त्यांचा लाडका कान्हा दिसेना. सगळेजण घाबरले, त्याला हाका मारू लागले. हरी डोहात बुडला असं समजून काही गोपाळांनी डोहात उडी मारली आणि ते श्रीहरीला शोधू लागले. डोहाच्या तळाशी असलेल्या श्रीकृष्णाने जळासुराचं प्रेत दोराने बांधलं आणि ते ओढून डोहाबाहेर काढलं. श्रीकृष्णाला पाहता सर्व गोपाळांना आनंद झाला. ते सारे श्रीकृष्णाला भेटण्यासाठी त्याच्याकडे धावले. तेव्हा त्यांना जळासुराचं प्रेत दिसलं. ते पाहून सारेजण ठबकले. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की ह्या जळासुराला आम्ही मारलं आहे, पण ते तुम्ही कोणालाही सांगू नका. तुम्ही सारेजण हे प्रेत गोकुळात ओढून आणा. आम्ही दोघे पुढे जातो. रामकृष्ण दोघेजण काखेत गोंगड्या घेऊन गोकुळात गेले. ते दोघे घरापर्यंत धावत गेले आणि भयभीत होऊन यशोदेपासून लपण्याचा प्रयत्न करू लागले. यशोदेने त्यांना विचारलं की गायी टाकून तुम्ही दोघं पुढे निघून का आलात? त्यावर श्रीकृष्णाने उत्तर दिलं की माते, आमच्या सवंगड्यांनी एक मोठा राक्षस यमुनेतून काढला आहे. त्या राक्षसाला पाहून आम्ही दोघे घाबरलो आणि गायींना टाकून पळत घरी आलो. आम्हाला कुठेतरी लपव, आम्हाला खूप भीती वाटते आहे. घाबरलेली ते लेकरं पाहून यशोदेने त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळलं. इकडे सगळे गोपाळ जळासुराचं प्रेत ओढून आणत होते. कोणी त्याच्या तोंडाला काळं फासत होतं तर कोणी त्याला काठीने ढोसत होतं. त्यांचा गोंधळ ऐकून गोकुळातले लोक गावाबाहेर आले. ते मोठं प्रेत पाहून सगळेजण घाबरले. गोपाळ त्यांना सांगू लागले की आम्ही सगळ्यांनी मिळून या राक्षसाला मारलं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत ओढत आणलं आहे. नंदाला मोठं आश्चर्य वाटलं. जळासुराच्या मृत्यूची वार्ता कंसाच्या कानावर गेली आणि कंसाला जाणवलं की आता मात्र आपला मृत्यू जवळ आला आहे. ही वार्ता खरी आहे का नाही हे पाहण्यासाठी कंसाने गोकुळात दूत पाठवले आणि त्या जळ मनुष्याचे प्रेत गाड्यातून घालून इथे घेऊन या असं त्यांना सांगितलं. कंसाच्या दूतांनी कंसाच्या सांगण्याप्रमाणे जळ मनुष्याचं प्रेत मथुरेत आणलं. कंसाने ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याच्या हृदयातली तगमग वाढली. ज्या जळासुराच्या भीतीमुळे सूर पळून जातात त्या महापराक्रमी जळासुराला गुराख्यांनी कसं मारलं ह्याचं कंसाला आश्चर्य वाटत होतं. आपल्या शत्रूचे हे प्रताप पाहून कंसाला चिंताग्नीने ग्रासलं होतं. कंसाचा सेवक विक्राळ तोंडाचा असुरासूर कंसापुढे हात जोडून उभा राहिला आणि त्याला म्हणाला, महाराज, तुमच्या वैर्याचा मी क्षणार्धात नाश करतो. त्याला जिवंत अथवा मारून तुमच्या पुढे आणतो. तुम्ही चिंता करू नका. चिंताग्नीने ग्रासलेला कंस त्याला म्हणाला की तुझं हे बोलणं मला अमृताप्रमाणे रसाळ वाटतं आहे, पण माझा वैरी खूप सबळ आहे. आजपर्यंत जे जे त्याला मारण्याची प्रतिज्ञा करून गेले त्यापैकी कोणालाही मी जिवंत परत आलेलं पाहिलं नाही. त्यामुळे तुझ्यावर माझा विश्वास नाही. त्यावर असुरासूर कंसाला म्हणाला, महाराज, माझा मृत्यू मारुतीच्या हातून होणार आहे. रामावतार संपल्यावर तो गुप्त झाला आहे. मी गोकुळात जाऊन तुमच्या शत्रूला मारतो. तुम्ही फक्त मला आज्ञा द्या. असुरासुराचं हे बोलणं ऐकून कंसाला आनंद झाला.
त्याने असुरासुराला आज्ञा दिली आणि विजयी होऊन परत ये असं सांगितलं. असुरासुर वायुवेगाने यमुना तीरावर पोचला. नेहमीप्रमाणे तिथे सर्व गोपाळ जमले होते आणि त्यांच्या मध्यभागी वैकुंठपाल श्रीकृष्ण बसला होता. विक्राळ तोंडाचा आणि 36 गावांनी एवढा उंच असा तो असुरासुर गोपाळांना दिसला. सगळे गोपाळ भयभीत झाले. श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितलं की तुम्ही अजिबात भयभीत होऊ नका. जगन्नाथ श्रीकृष्ण मनात विचार करू लागला की याचा मृत्यू तर हनुमंताच्या हाताने होणार आहे. तो जर आला तर ह्याला आपल्याला आवरता येईल. मग भगवान श्रीकृष्णाने आपले डोळे झाकले आणि तो वायुपुत्राचं चिंतन करू लागला. हनुमंत रामेश्वरी समाधीस्थ होऊन बसला होता. त्याच्या कानी श्रीरामाची हाक आली. क्षणात त्याने उड्डाण केलं. श्रीकृष्णाने गायींना आणि गोपाळांना लपवलं आणि तो श्रीराम झाला. बलराम लक्ष्मण झाला. गगनमार्गाने हनुमान आला. राम लक्ष्मणांना पाहून त्याने नमस्कार केला. श्रीरामाच्या चरणावर त्याने माथा टेकला. श्रीरामाने त्याला उचललं आणि आपल्या हृदयाशी धरलं. हनुमंताने श्रीरामाला विचारलं, काय आज्ञा आहे? श्रीरामाने त्याला सांगितलं की पैल असुर आमच्यावर आला आहे. त्याचं मरण तुझ्या हाती आहे. तू त्याचा संहार कर. श्रीरामाचं वचन ऐकताच बळाचा सागर असलेला हनुमंत त्या राक्षसावर चालून गेला. असुरासुराने हनुमंताला येताना पाहिलं आणि तो विचार करू लागला की माझा काळमृत्यू अकस्मात इथे कसा आला? आता मी काही वाचत नाही. असुरासुराने कृतांत किंकाळी फोडली. वायुपुत्र हनुमान आवेशाने धावला. असुराने त्याच्या अंगावर शूळ भिरकावला. हनुमंताने तो वरचेवर झेलला आणि तो परत त्याच्या दिशेने भिरकावला. तो त्याच्या हृदयावर आदळला. मूर्छित झालेल्या त्या असुराला हनुमानाने गरागरा फिरून धरणीवर आपटलं. मातीचं भांडं जसं भंग पावतं तसं त्या राक्षसाच्या शरीराचं चूर्ण झालं. असुरासुराचा नाश करून हनुमान श्री रामरूप धारण केलेल्या श्रीकृष्णाजवळ आला आणि त्याला साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामाला पाहून हनुमानाच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. त्याने विचारलं, स्वामी, तुम्ही इथे येण्याचं कारण काय? मंद स्मित करून श्रीराम म्हणाला की हनुमंता, हा कृष्णावतार आहे. तुझ्यासाठी मी रघुवीर झालो आणि लक्ष्मण झालेला हा शेष बळीभद्र आहे. हनुमानाने राम लक्ष्मणांना वंदन केलं आणि म्हणाला, माझी एक इच्छा आहे. मला तुमचं संपूर्ण गोपाळ रूप पाहायचं आहे. श्रीरामाने हसून गोपाळ वेश धारण केला. काखेत घोंगडी, हातात काठी धारण केलेला जगजेठी पावा वाजवू लागला. त्याच्या गळ्यात गुंजमाळा होत्या. त्याभोवती गोपाळांचा मेळा होता. लक्ष्मण बळीभद्राच्या वेशात आला. त्याच्या भोवती गायी चरत होत्या. गोपाळ नाना प्रकारचे खेळ खेळत होते. हनुमंताने जगजेठीचं ते गोपाळ रूप पाहिलं आणि तो हसला आणि म्हणाला, वैकुंठ पालका सर्वेशा, तुझी लीला अगाध आहे. अकस्मात आलेल्या असुरासुराचा वध करण्यासाठी हनुमान आकाशमार्गाने आला आणि त्याचा वध करून दक्षिण दिशेकडे निघून गेला. सूर्य मावळला आणि गोपाळ आपल्या गाई वासरांना घेऊन घराकडे निघाले. गोकुळात आल्यावर गोपाळांनी सांगितलं की वनात हनुमंत आला होता आणि त्याने असुरासुराचा वध केला. सगळ्या गवळ्यांना त्याचं आश्चर्यच वाटलं. हा हरिविजय ग्रंथ म्हणजे दिव्य औषध आहे. भवरोग्याने ते घेतलं तर त्याला आरोग्य प्राप्त होतं असे कवी श्रीधर म्हणतात. शुकमुनीने स्वतः तयार केलेल्या ह्या दिव्य रसायनाचं सेवन परीक्षिताने 7 दिवस केलं आणि तो पावन झाला. हरिविजय ग्रंथाचा 13वा अध्याय इथे पूर्ण झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.